मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण मुशीची भाजी बनवणार आहोत। मग पहिला मी ना खोबरं तळून घेते, वाटण वाटायचं ना। हे बघा, हे आपण ओलं खोबरं घेतलं 1 वाटी, कापून घेतलं आपण आणि ते तेल ठेवलंय 2 टेबलस्पून, त्यात तळणार आहोत आपण। तर खोबरं आपण छानपैकी तळून घेतलंय खरपूस असं। आता आपण इथे वाटण्यासाठी काय काय घेतले बघूया। आपण मूठभर कोथिंबीर घेतले, 4 मिरच्या घेतल्यात, 3 इंच आलं घेतलंय, 15 पाकळ्या लसूण घेतलंय आणि आता आपण याचं वाटण वाटून घेणार आहोत। तर हे सगळं मिक्सरमध्ये टाकलं आणि आपण इथे 1.5 टेबलस्पून गरम मसाला पण घेतलाय। आता आपण 4 चमच तेल टाकले आपण। ज्याच्यात खोबरं तळलं ना त्याच टोपामध्ये थोडं तेल टाकून घेतलं। आपण हा वाटलेला मसाला टाकतोय बघा। हा वाटला खोबरं, आलं, मिरची, कोथिंबीर, खोबरं तळून टाकले बघा आणि गरम मसाला टाकला। अडीच, हा आपला घरचा मसाला आहे, आगरी मसाला आहे। हा आपण 2.5 चमचे टाकला आणि ही मिरची पूड आहे, ही मिरची पूड आहे, ही आपण 3 चमचे टाकले। आपण मिरची पूड पहिले टाकली, ती 3 टीस्पून टाकली आणि 2.5 टीस्पून आपण आगरी मसाला टाकला। 1 चमचा आपण हळद टाकतोय, 1 चमचा हळद टाकली। तर चांगलं आपण परतून घेऊया। आता छान मसाला परतून झाला आपला, ते बघा साईडने मसाला तेल सोडतोय। आता आपण जे वाटणाच्या भांड्यात पाणी टाकलं आणि ते आता टाकून घेऊया आपण। आता आपण उकळी येऊन देऊया रसाला। आता या मुशीच्या तुकड्या त्या आपण धुवून घेतल्या। आता आपण रस्सा तयार करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मुशीचे तुकडे सोडतोय। रस्सा पहिले उकळला पाहिजे, उकळी आली की आपण त्याच्यात या तुकड्या सोडायच्या। तुम्हाला जशा आकाराच्या हव्या, छोट्या मोठ्या तुम्ही बघून घ्या तसं। आम्ही जरा मोठ्याच कापल्यात, तुम्हाला छोट्या हव्या असतील तर छोट्या करा। आपण सोडल्या। आपण इथे मीडियम साईजचे 2 मासे घेतलेले, म्हणजे मुशी ज्या होत्या त्या 2 होत्या, त्या आपण कोळीनबाई जे आहे त्यांच्याकडूनच क्लीन करून घेतलेल्या, तुकडे वगैरे त्यांच्याकडूनच करून घेतलेले आपण इथे लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतला, पाण्यामध्ये तो बटून घेतला आणि त्याचा कोळ जो असतो तो आपण टाकून घेतला। इथे 3 टेबलस्पून, साधारण 3 टेबलस्पून आपण चिंचेचा कोळ घातलाय बघा। आता ना आपण मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये। रसाला उकळी येते आपल्या। आता झालेलं आहे कालवण आपलं पूर्ण। चिंच टाकली म्हणजे झालं। आपण चिंच 1 टीस्पून मीठ टाकलं आपण पहिला याच्यामध्ये मीठ टाकलंच दाखवते, चुकून टाकलंय। 1 टीस्पून मीठ टाकलं आपण, तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने घ्यायचं। तर आपण चिंच आणि मीठ टाकली, आपलं कालवण झालेलं आहे। 2 उकळ्या घेतल्या, तुकड्या पण शिजलेल्या आहेत। तर तुम्हाला हे जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण बनवा, एन्जॉय करा आणि आमच्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।